राजकारणातल्या समीकरणामध्ये बीड जिल्हा हा नेहमी उपेक्षित राहिलेला आहे. भलेही क्रांतीचा जिल्हा, परिस्थितीचा जिल्हा, परिस्थिती लढवणारा जिल्हा, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवणारा जिल्हा, या विविध विरोधांनी जरी बीड जिल्ह्याची भूमिका महाराष्ट्राच्या पटलावर जरी मांडली जात असेल, तर राजकारणाच्या या सगळ्या समीकरणामध्ये बीड जिल्हा हा नेहमी उपेक्षित राहिलेला आहे. कारण की परिस्थिती तशी आहे, कारण यातली माती तशी आहे आणि इथल्या परिस्थितीमधून जे काही उगवतं त्याचं खच्चीकरण कसं करावं किंवा त्याला मूठ माती कशी द्यायची, हिची ठरवलेली रणनीती आहे. आणि अशाच रणनीतीमध्ये सध्या धनंजय मुंडे हे एकटेच लढत आहेत. एकटे ह्याच्यासाठी म्हणतो की परिस्थिती जेव्हा विपरीत येते तेव्हा माणसाला एकटंच लढावं लागतं. त्याची सावली सुद्धा त्याच्यासोबत राहत नाही. जीवस्य कंटस्य तर सोडाच. आणि जीवस्य कंटस्य कधी जवळ येतात, ते येतात जेव्हा त्यांचं त्या व्यक्तीकडं निर्माण झालेलं मध जेव्हा चाखण्याची वेळ येते, तेव्हा हे जीवस्य कंटस्य, अतिविश्वासू, विश्वासू हे सगळे एकत्र येतात. मात्र या सगळ्या समीकरणामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंना एकटं पाडलेलं आहे आणि परिस्थितीशी संघर्ष करून एकानंतर एक माग गंडांतरांच्या नंतर गंडांतर त्याच्या पाठ काही सोडायला तयार नाही. आता नवीनच प्रकार सुरू झालाय, रंजना नागपूरकर. वास्तविक स्वरूपात रंजना नागपूरकरांच्या ज्या पद्धतीच्या भूमिका या समाज पटलावर येत आहेत आणि समाज पटलावर जेव्हा त्या झालेल्या न्यायासाठी ज्या पद्धतीची परिस्थिती मांडतायत, तर त्या परिस्थितीमध्ये अनेक जणांची नावं ही पत्त्यासारखी उघडी करून सोडतायत. जस का रमीचा डाव मांडलाय, नावल्या धावल्या एका दुर्री तिरी मला जास्त कळत नाही द्यायचं, पण ती परिस्थिती आणि त्या रमीच्या डावाप्रमाणे त्या पद्धतीनं फेकलेले पत्ते. अनिल देशमुखांची काय एंट्री येते, ते कोण कदम आहेत तो वर्ग, त्याची काय एंट्री येते. म्हणजे राजकारण, प्रशासन, राजकीय परिस्थिती या सगळ्यांचा कालाकित्ता रंजना नागपूरकर यांच्या प्रकरणात आपल्याला पाहावयास मिळतो. आणि खऱ्या अर्थानं अशी प्रकरणं जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थानं या परिस्थितीची सगळं पोस्टमॉर्टम व्हायला सुरुवात होते. कारण की न्याय हा कशा पद्धतीने गरीब माणसापासून लांब चाललाय ना, याची ही मूर्तिवंत उदाहरण आहेत. पण ही उदाहरणच नाही आहेत, पण ह्याच्या षडयंत्राचाही वास सुटतोय. कारण विदर्भामध्ये एवढे नाना पटोले असतील, मग विजय मुनगंटीवार असतील, गडकरी साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांची यादी काढली तर डझनभर नावं पुढे येतील, डझनभर. आणि सध्या मीडिया या लोकांनीच व्यापलाय. शिंक जरी घेतली तर या लोकांनी घेतलेल्या शिंकीचं वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होते. मग यांना मराठवाडा किंवा बीड जिल्हाच का मिळाला? प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे. आणि प्रश्नाचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. ते म्हणतात ना, आयत्या मिळालेल्या तापलेल्या तव्यावर पोळी कशी भाजून घ्यायची आणि ती पोळी भाजताना ती करपू नये याचीही काळजी घ्यायची. याच्यासाठी निवडलेली ही बीडची भूमिका आहे. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं रंजना नागपूरकर या पद्धतीच्या परिस्थित्या मांडतायत आणि जेव्हापासून या सगळ्या गोष्टीची फाडे वाचतायत ना, खऱ्या अर्थानं त्याचा जर थोडासा मागोवा घेतला तर अनेक परिस्थित्या तुमच्या समोर चित्रासारख्या उभ्या राहतात. अनिल देशमुखांच्या म्हणजे गृहमंत्री असतानाच्या त्या प्रकरणात पासून तर आतापर्यंत 2026 उजाडण्यापर्यंत प्रवास कशा विविध टप्प्यात त्यांनी मांडलाय. आणि ह्याच्यात फक्त राजकीय व्यवस्था नाही, तर सर्वसामान्य माणसाला लुबाडणारी ज्वेलर्स आणि सावकारी करणारी लोक सुद्धा ह्याच्यात बाहेर पडलेली. खऱ्या अर्थानं प्रशासनानं याच्यावर खरी समिती नेमावी. म्हणजे निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून एक समिती नेमावी आणि रंजना नागपूरकर ज्या पद्धतीने इतिवृत्तांत टप्प्याटप्प्याने मांडतायत, प्रत्येक टप्पा अतिमहत्वाचा आहे आणि त्याच्यात रंगवलेली नावं, याचा सगळा समाचार घेऊन खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी करणं गरजेचं आहे.
कारण की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची नाही, तर या परिस्थितीमध्ये भरडल्या जाणाऱ्या अनेक माणसाच्या या कहाण्या आहेत. मंत्रालयाची दारं किंवा मंत्रालयाचा जो परिसर आहे, त्या कदम या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये जे मांडलं जात आहे. खऱ्या अर्थानं हा समाचार केवळ प्रशासन व्यवस्थेचा नाही, तर सगळ्या समाज व्यवस्थेचा आहे. त्याच्यात राजकीय लोक आले, त्याच्यात प्रशासकीय अधिकारी आले, त्याच्यात परिस्थिती बघून लुटणारे व्यापारी आले. मग ह्या सगळ्यांची ज्या पद्धतीची पोलखोल रंजना नागपूरकर करतायत, तर खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीचं खरं गांभीर्य या सरकारनं का घेणार नाही. आणि विशेष करून तर ते देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातले आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे नावं मुखदगत सांगतायत, त्यांच्या घरातली नावं मुखदगत सांगतायत. मग अशा पटलावर जेव्हा बीड जिल्ह्याची भूमी ही या परिस्थितीला मांडण्यासाठी वापरली जाते, याचा अर्थच असा आहे की या बीड जिल्ह्याच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीच्या रसायनं दडलेली आहेत ना, ज्या पद्धतीची भूमिका दडलेली आहे ना, ती दडलेली भूमिका खऱ्या अर्थानं न्याय देणार. परंतु ह्यालाच कशा पद्धतीनं कोचायचं आणि यालाच कशा पद्धतीनं दडवायचं, हे मात्र आमच्या बीड जिल्ह्याच्या नशिबाला चांगलंच आलेलं आहे. कारण की त्याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणल्यासारखं की धनंजय मुंडे खूप मोठे मूर्तिवंत उदाहरण. प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीच्या संघर्ष भूमिकेत अगोदर गोपीनाथराव मुंडे साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर जर मागलचा जर कार्यकाल खुरकून काढला, तसाच प्रवास आता धनंजय मुंडेंचा. फक्त एकच गोष्ट होती की धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, साहेब हे भाजपात होते. भाजपात असताना सुद्धा साहेबांना अनेक प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. ज्या पक्षांचे घरं त्यांनी वसवले होते, ज्या पक्षांना आपल्या लेकरासारखं सांभाळून त्यांची राजकीय कारकीर्द फुलवली होती, त्यांनीही सुद्धा ऐन टायमाला त्या साहेबांना चोची मारून एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस फक्त काही लोक म्हणजे काही मावळे हे साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून त्यांच्या 2009च्या निवडणुकीचा प्रवास जर पाहिला, तर खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने धनंजय मुंडे एकटे समाजात लढतायत, त्याचीच भूमिका आहे. त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीचे बालंट आले होते. ते बालंटांचं नाव काढलं ना, अनेक प्रकारच्या वावड्या उठतील. पण ते बालंट हे खऱ्या अर्थानं मुंडे साहेबाला संपवण्याच्या आणि राजकीय प्रवास पूर्णपणे निस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नात होते. पण त्याच्यातही मुंडे साहेबांनी मार्ग निवडला, परिस्थिती दाखवली आणि स्वतःच्या खमक्या वृत्तीची जी परिस्थिती दाखवून केंद्रात ज्या पद्धतीने ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतला ना, ती परिस्थितीतून भेदणारे ते अर्जुन ठरले. तसंच आज धनंजय मुंडेंची परिस्थिती झालेली आहे. आणि या परिस्थितीत नेमकी असे रंजना नागपूरकर असतील किंवा ज्या ज्या पद्धतीचे समीकरण मांडून एकटे पाडून राजकीय परिस्थितीतून बीड जिल्ह्याला उपेक्षित ठेवण्याचा जो प्रयत्न चाललाय, तो प्रयत्न खऱ्या अर्थानं हाणून पाडला पाहिजे. आणि यासाठी खऱ्या अर्थानं कोणी वरचा किंवा खालचा ह्याच्याशी घेणं जाणं नाही. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात निर्माण झालेले खेकडे आणि एक खेकडे तर पुढं वर जायचा प्रयत्न झाला की त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात ना, तेच अपयश, तेच दुर्दैव, तेच परिस्थिती आमच्यासाठी आम्हालाच घात होते. आणि खऱ्या अर्थानं जगाला दिशा देणार, महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा ज्या पद्धतीनं कोलमडून एक जागी संकुचित वृत्तीनं बसलाय आणि ज्या पद्धतीनं फक्त धनंजय मुंडेच नाही, तर काढली तर एक डझनभर नावं तुम्हाला अशा पद्धतीची देऊ शकतो की ज्या डझनभर नावांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या माग षडयंत्र लावून कशा पद्धतीने त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला आणि घरच्या परिस्थितीत सुद्धा त्यांना एकटं सोडलं नाही, एकटं सोडलंय. आज त्यांच्यासोबत त्यांची सावली सुद्धा त्यांच्यासोबत येण्यास तयार नाही, अशी परिस्थिती करणारे अनेक महामानव या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर आजही आपलं कारकीर्द सांभाळत आहेत. पण खऱ्या अर्थानं मित्रांनो, जेव्हा अशा पद्धतीच्या षडयंत्र निर्माण केले जातात आणि या षडयंत्राच्या माध्यमातून माणसाचं कारकीर्द संपवण्याच्या नादात जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या अर्जुनाची गरज असते की जे अर्जुन या चक्रव्यूह तोडून सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपली
प्रतिमा पूर्णपणे अबाधित ठेवील आणि जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याची परिस्थिती ही निर्माण करण्यासाठी तो एक सक्षम ठरेल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.